नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नवीन वर्ष खूप भरभराटीचा, चांगला, सुखाचा, आनंदाचा जावो. आज आपण बनवणार आहोत मिल्क मावा पेढा. नवीन वर्षासाठी नवीन रेसिपी. एकदा नक्की रेसिपी करून बघा. पेढा बघा कसा छान असा मऊसूत झालेला आहे. हा बघा असा लगेच तुटतो. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. काय काय साहित्य घेतले ते बघूया. 2 वेलची कुटून घेतले, पिस्ता घेतलाय सजावटीसाठी, 1 वाटी दूध घेतलंय, गरम करून थंड करून घेतलेलं आहे, 1 वाटी साखर, 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. या वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. आणि इथे साजूक तूप लागणार आहे आपल्याला 2 चमचे. गॅस पेटवलाय, गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. तूप थोडं वितळलं की लगेच आपण गॅस बंद करूया. तूप थोडंसं गरम झालं की लगेच आपण 1 वाटी त्याच्यामध्ये दूध टाकूया. ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपण गॅस बंदच केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हळूहळू अशी मिल्क पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. गॅस चालू करायचं नाही. हे मिल्क पावडर पूर्ण अशी सगळी थोडी थोडी टाकून मिक्स करून घ्यायचं. गुठल्या नाही पडल्या पाहिजेत. असं छान मिक्स करायचं. आता गॅस चालू केलेला आहे. एकदम गॅस मीडियम ठेवते मी. आणि ते हे आता थोडे लम्स दिसतात हे असे गुठल्या, ते पण आता आपण हे 10 मिनटं चांगला असा गोळा होईपर्यंत शिजून घेऊया. पेढा बनवण्यासाठी असं छान गोळा तयार झाला पाहिजे, तोपर्यंत असं शिजून घ्यायचं छान. आता आपण शिजवता हे बघा कसं झालेलं आहे. इथपर्यंत असं थिकनेस आलेली आहे. अजून आपल्याला असा गाढा बॅटर करायचा आहे. असा छान असा गोळा तयार झाला पाहिजे. आता आपण अजून याला 5 मिनिटं अजून शिजून घेऊया. छान असा गोळा तयार होईपर्यंत छान असा पेढा तयार होतो, मस्त लागतात. आता आपला मावा तयार झालेला आहे. बघू शकता असं चांगला असा गोळा तयार झालेला पाहिजे माव्याचा. आता गॅस पण बंद केलेला आहे मी. हे पूर्ण आता 10 मिनटं थंड करून घेऊया आणि मग साखर मिक्स करूया आपण. आता मावा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची घेतलेली पूड करून ती पण टाकली. अर्धी वाटी साखर टाकणार आहोत आपण. तुम्हाला जसं गोड लागतं तसं तुम्ही टाकू शकता. आता हे असंच छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण परत ते चालू गॅसवरती आपण कढई ठेवलेली, तेव्हा आपण जर मिक्स केलं असतं तर परत ते पतली साखर झाली असती आणि परत मग आटवायला लागलं असतं. त्याच्यापेक्षा हे साधं सोपी ट्रिक वापरून बघा, मस्त असं छान मिक्स होतं. आता आपला मावा पेढ्याचं पूर्ण मिश्रण असा गोळा तयार करून झालेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर मिक्स करू शकता त्याच्यामध्ये, किती गोड पाहिजे तसं. आता थोडंसं हाताला असं तूप लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे असे पेढे बनवून घ्यायचे. तुम्हाला किती मोठा पेढा पाहिजे त्याप्रमाणे असा गोल करायचा. असा गोल करायचा आणि थोडासा असा प्रेस करायचा. असा छान दिसतो पेढा असा. आणि वरतून असा तुम्हाला कुठला ड्रायफ्रूट्स आवडतं ते तुम्ही असं सजावटीसाठी असं लावू शकता. आता हे सर्व पेढे आपण असेच बनवून घेऊया.